हाँ म्हात्रे साहेब नमस्कार. नाही पण मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलं की तुम्ही संबंधित अधिकारी कोणतरी, तुम्ही नसणार कोणतरी मला तिथे अधिकारी द्या. तुमचा रिकाउंट कोण आहे आता इकडे, तुम्हाला कोणाला तरी यावं लागेल. तिथपर्यंत मी हटणार नाही. मी पूर्ण महानगरपालिकेला टाळा मारून घेणार. हा या कुठे हॅलो इंजिनियर बोलवा सर्व. अरे कसं आहे, आपली पण जिम्मेदारी आहे ना. आता ते पोलीस वर्ग आहेत, काय ऍक्सिडेंट झालं काय झालं त्यांचे बिचाराचे पण हाल होतात, माणसाचे होतातच. हे बांधकामचे ठीक नाले आणि सोसायटीमध्ये सर्व मेप आणि सर्व झालं बघा समोर. आपल्याला फक्त आता खड्ड्याचा विषय घ्यायचा आहे. रोड आहे नाले विषय भरपूर आहे. विषय आपल्याला खड्ड्याचा विषय सध्या घ्यायचा. दाखवा रे काय किती वर्ष झाला हे बघा ना सर. तुम्ही पण हे बघा हे किती वर्ष झाला. जावक क्रमांक सर्व पुरे बघा किती आम्ही पत्र दिलं बघा. हो त्याची काढून घेऊन ना तुम्ही लोकांसाठी का घरीसाठी थोडी नका बघा. तुमचे नंबर आहेत ना इकडे पहिला सर्वांचे लावून टाका. नावा सगळीच 2-2 महिन्यांनी ट्रान्सफर होते. लगेच नंबर लावायचे ना. सामान्य जनता आल्यावरती कोणाला फोन करणार. मेप पण मी बनवून देणार. मेप के साथ पूरा मेप होता. बांधकामची आम्ही स्वतः मेप काढून टाकले बघा. किती वर झालं ही लेटर कोणाच ही लेटर 23 बांधकाम तुमचं आहे ना. कोण तुमचा ना बघ तुमच्या समोर आहे. ठीक आहे इतकी पत्र मला देणार. तुम्ही यार काम ना करणार कोणच सर बांधकामचं काम आहे त्याचं अनलिगल काम जे असतं बाथरूम आम्ही कारवाई केलेली नाही. नाही पहिला आपण ती चर्चा करूया. पण आपण आता जे खड्ड्याच्या विषयात आपण पहिला विषय करूया. पेंडिंग आहे 15 वर्ष झाला आतापर्यंत काही बांधकाम झाला नाही. येतात नाही वाले इथे असतील ते आठवड्याला असतील. सगळे मीटिंग आहेत सुविधेला असतील. आता रॅली काढली तिकडे होती सगळे. आपल्या इथे कुठे वरुण इंडस्ट्रीच्या इकडे तर रॅली निघाली. पत्र दिले आंदोलन म्हणजे काय मग ते आम्ही अग्रेसिव्ह व्हायचं. आम्ही कायदा सुविधा हातात घ्यायची, कायदा सुविधा बिघडवायची, आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे, मग आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करायला जाणार. हेच चालायचं का रे. कसले इंजिनियर आहेत सगळे बांधकामाचे तुम्ही आता लाईट चेक केला का रे. मला सगळे दाखवा. तुम्ही सर्वे केलेलं दाखवा. मला सर्व लाईट किती बंद आहेत चेक केल्या का रे. कोण आहे लाईटचा दिवावती दिवावतीचा पण तू बघा ना. तुम्ही समोर आहे. तुम्ही पत्र दिलं तुम्ही बघतो ना का आमचे पत्र. अरे दिवाबत्तीची तुमचा कारभार एवढा घाण आहे. तुम्ही एखादी लाईट बनवायला दिली तर तुम्हाला ती असा आरोप होतो की आम्हाला विरार भेटत नाही. बरोबर आहे ना. मग मी विरारला विचारलं तर बोलतो आम्ही द्यायला तयार आहेत. मग घोडा कुठे अडतं. अरे टाइम लागतं. पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही 10 लाईट गेल्यानंतर तुमच्याकडे थोड्याशा पाहिजेत ना तिकडे एक्स्ट्रा लाईट पाहिजेत की नाही. काय करायचं मग लोकांकडनं तुम्ही घरपट्टी नाही भरली, पाणीपट्टी नाही भरली तर त्यांचे नावं बोर्डवरती टाकणार, घरी जाणार, वसुलीसाठी जाणार. मग त्यांनी का भरावे. जर त्यांना एखादा टॅक्स भरल्यानंतर त्यांना त्याच्या सुविधा मिळत असेल मग टॅक्स का भरावा त्यांनी. मग काय भरावं. मला आता आम्ही मेन खड्ड्याच्या बाबतीत आलेत ना. दिवाबत्तीचा पण विषय आहे तो ठीक आहे. पण मला खड्ड्याचे तुम्ही काय सर्वे केलेले ते दाखवा. खड्डे बांधकाम सर्व किती वर्षात तुम्ही सगळे ट्रान्सफर होऊन आता एफआयआर करणार. माझी आता आहे नवीन आले त्यांच्यावर कारवाई करा. एफआयआर करायचं आम्हाला. तुम्हाला पत्र देऊन फक्त तुम्हाला पत्र बघू आणि बघू इकडे
या साहेब नमस्कार. नारळाचा कोणाला द्यायचा ते ठरवा. पाणी भी नहीं आम्हाला पाणी सुद्धा ठरवा. नमस्कार. त्याच्यात आता काय खुर्ची खाली म्हणून आम्ही ऐका ना, ते माहिती ना, उघडी खुर्ची ठेवली तर काहीतरी येऊन बसतं त्याच्यावरती, मग ते बसलं ना पाहिजे. आता तुम्हाला या खुर्चीवरती बसवायचं का आम्ही ते सांगा. अजून की आपल्याकडे बसवायचं तेच बोलतो. उद्या ऑर्डर होईल. तुम्हाला मी एवढं बोललो त्या दिवशी फोन करून की तुम्ही एक अधिकारी द्या. इथपर्यंत यायची पण करा. तुम्ही दानेव मध्ये दिलं असं आम्हाला अधिकारी गेलं कसं पटकन ती रॅली होती आपली तिरंगा रॅली वालीवला. ती केली. तिथं एरवाडे साहेबांनी आपल्या तिरंगाचा जो कार्यक्रम दिला ना शासनाने त्याच्यासाठी मिटिंग लावली. तिथून तसंच मी तिथे मला फोनवर फोन आले, मग मी तिथे गेलो असं झालं. आणि मग तुम्ही म्हणून इथे आलो. ठीक आहे, आम्ही 18 तारखेची वेळ घेतलेली आहे. तर हे सांग, हे काय काय साहेबांना सगळे पदाधिकारी आणि सोमवार आणि हे आपले सूर्यवंशी ते पण आले सूर्यवंशीला पण फोन केलेला, पण नेमकी ते डीपीटीसीची मीटिंग चालली तिथे त्यांना बोलवावं लागेल. सूर्यवंशी साहेब तर असे आहेत की मोदी साहेबांचा नंबर असेल तर त्यांनी फोन उचलले असते. सूर्यवंशी साहेब उचलत नाही. देख सकते हैं ये वही रोड है जिस रोड से हजारों गाड़ियां हर रोज चलती हैं। मैं आपको पता चलो जो मनसे ने आज जो मुद्दा उठाया है वो उनका परफेक्ट राइट है, क्योंकि घर पट्टी भरते हुए उनकी मांग पूरी होनी चाहिए और रोड भी बननी चाहिए, गटर बननी चाहिए। सबसे पहले मैं आपको पता चलूं, ये जो रोड आप देख रहे हैं करीबन ये रोड 30 से 40 फुट का है, लेकिन टूट के इतना छोटा बन गया है कि मुश्किल से एक गाड़ी भी निकलना भारी पड़ेगी। मैं आपको वो रोड की पूरी तस्वीर दिखा रहा हूँ। इस रोड पे कई हजार गाड़ी हर रोज निकलती, यानी कि नेता, अभिनेता और जनता भी इसी रोड से निकलती है। लेकिन इस रोड का महानगर पालिका ने क्या हाल करके रखा है? क्या ये उनके अंडर में नहीं आता? क्या वरिष्ठ नेता लोग इस रोड से नहीं जाते? वो लोग अगर जाते हैं तो उनको ये वीडियो जरूर दिखना चाहिए। और जो मनसे का जो मोर्चा आज आ रहा है वो वीडियो में आपको दिखाना चाहूंगा। सबसे पहले मैं ये रोड दिखाना चाह रहा हूँ। इस रोड के माध्यम से आपको समझ सकते हैं कि वसई विरार की क्या हालत है। ये नाला सुपारा का मार्ग है, जो यहाँ से नाला सुपारा से हाईवे के लिए हजारों गाड़ी हर रोज जाती है। ये देखिए जमीन के अंदर धस गया रोड। अगर जो ये रोड बनाने का कॉन्ट्रैक्ट किसी को दिया था, या समझो पाइप डालने का कॉन्ट्रैक्ट किसी को दिया था, तो उसको बुलाकर उसको दिखाना चाहिए कि भाई बारिश के टाइम पे इतने बड़े बड़े खड्डे हैं, ये रोड है, गाड़ियां आई, वाहन आते हैं। लेकिन महानगर पालिका और वरिष्ठ नेता लोग सिर्फ दोनों ही आंख बंद करके बैठे हुए हैं और सोए हुए हैं। क्यों सोए हुए हैं? महानगर पालिका को जब टैक्स भरा जाता है। अब देखिए उसी को मुद्दे को लेकर यहाँ पर जो आज है मनसे के पदाधिकारी लोग रोड पे निकले हैं। मैं आपको रैली दिखा रहा हूँ। अब ये रैली यहाँ से लेकर पिलहार तक जाने वाली है रोड को लेकर। सबसे पहले मैं रोड और गटर दिखाता हूँ। अगर मैं गटर दिखाता हूँ तो आपको भी दंग रह जाएंगे। ये देखिए ये गटर रहेगा, जिस जगह पे मैं वीडियो बनाता हूँ उसी जगह पे ये गटर रहेगा। आप देख सकते हैं किस तरह का लापरवाही। अगर ये पानी भर जाएगा तो लोग यहाँ से गटर से आते जाते हैं, लेकिन अगर बारिश भरा रहेगा, गटर के अंदर आदमी चले जाएगा, उसकी मृत्यु हो जाती है। लेकिन महानगर पालिका तो भी आंख से देखती नहीं है, आंख बंद करके देखती रहती है कि गटर कहाँ है, कहाँ पे ढक्कन खुले है और कहाँ पे रोड टूटा फूटा है। ये देख से फिलहाल मैं आपको ये तस्वीर दिखा रहा हूँ। देखिए यहाँ पे रैली आ रही है और ये देखिए रोड जो देखिए आपको 8 फुट का भी रोड बना हुआ नहीं दिखेगा। अब ये देखकर अंदाजा लगा सकते हो कि महानगर पालिका की किस तरह की लापरवाही है और किस तरह काम कर रही है महानगर पालिका। बात करते हैं नेता अभिनेताओं की, तो सबसे पहले मैं आपको बताऊं कुछ साल पहले यहाँ पे भोजन विकास आघाड़ी के ही नगर सेवक, माजी नगर सेवक और सभापति और आमदार सब यहाँ पे भोजन विकास आघाड़ी के थे। लेकिन उनके राज में भी ऐसे ही नजारा देखने को मिलता है जैसे नजारा आज देखने को मिल रहा है। जो ये वही मार्ग है जहां से हर एक दिन हजारों गाड़ियां पासिंग होती है मुंबई के लिए। लेकिन रोड की हालत जो है इस वक्त जो है एकदम खस्ता हो गई है। महानगर पालिका की लापरवाही है। अगर महानगर पालिका नहीं देखेंगी, इसमें दुर्घटना होगी तो लोगों की मृत्यु होगी, तो उसके जिम्मेदार कौन होगा? मैं आपको दिखाना चाहूंगा ये जो रोड है, आप उसी रोड के नजारा में दिखा रहा हूँ जिस रोड से हजारों नेता यहाँ से गुजरते हैं। उसमें माजी नगर सेवक, सभापति और तुम्हारे विलास अपना बड़े बड़े नेता जो होते हैं यहाँ पे, वो सब यहाँ से इसी रास्ते से जाएंगे। मुख्यमंत्री इस रास्ते से जाएगा। लेकिन आपको वो रोड देखने को दंग रह जाएंगे कि ये किस तरह का रोड है।